नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण डाळिंब बागेमध्ये फुलगळ का होते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. डाळिंब बहारामध्ये मुख्यतः 3 समस्या असतात. त्यामध्ये पहिली समस्या म्हणजे डाळिंब बागेला फुलकळी न येणे. दुसरी समस्या म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये फुलगळ होणे आणि तिसरी समस्या म्हणजे डाळिंब बागेला 80 ते 90% नरकळी येणे. यापैकी आज आपण दुसरी समस्या म्हणजे फुलकळीची मोठ्या प्रमाणामध्ये गळ होणे याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक छोटीशी विनंती आहे. आपण जर आपल्या डाळिंब शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, डाळिंब बागेची फुलकळ होण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी बहारामध्ये वेगवेगळ्या कारणाने फुलगळ होत असते. त्यापैकी एक एक कारण आज आपण सविस्तर बघूया आणि त्यावरती काय उपाययोजना करायची हे बघूया. पहिलं जे कारण आहे ते म्हणजे वातावरणातील बदल. डाळिंबामध्ये मुख्यतः 3 बहार असतात. त्यामध्ये मृग बहार, हस्तबहार आणि आंबे बहार. आता आपण बघूया हस्तबहारामध्ये फुलगळ का होते. हस्तबहाराची सेटिंग अवस्था साधारणपणे हिवाळ्यामध्ये येते. डाळिंब हे समशीतोष्ण हवामानामध्ये येणारे पीक आहे. जास्त थंडी ही डाळिंब झाडांना सहन होत नाही. मग अशा वेळेस आपल्याला डाळिंब बागेत फुलगळ होण्याची समस्या येते. अशा वेळेस आपण डाळिंब बागेला सल्फर सोडल्यास चांगला रिझल्ट मिळतो. त्यामुळे मुळांची अपडेट करण्याची क्षमता वाढते, तसेच उष्णताही वाढते. डाळिंब बागेमध्ये ऊसाची पाचट, मक्याचा पालापाचोळा यांची मल्चिंग असल्यास चांगला फरक पडतो. तसेच हिवाळ्यामध्ये आपण चांगल्या दर्जाचे ह्युमिक ॲसिड सोडल्यास मुळे कार्यान्वित राहण्यास मदत होते, जेणेकरून फुलं गळण्याची समस्या कमी होण्यास मदत होते. हिवाळ्यामध्ये सूर्यप्रकाश हा कमी वेळ असतो, तसेच सूर्यप्रकाशाची तीव्रता ही खूप कमी असते. त्यामुळे झाडांची प्रकाश संश्लेषण क्रिया ही व्यवस्थित होत नाही. अशा वेळेस आपण डाळिंबाला फुलकळी अवस्थेमध्ये जर कौसामॅक्स या औषधाची फवारणी केली तर आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो. त्याचे कारण या औषधाने झाडाची पाने रुंद होतात, त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया वाढण्यास मदत होते. तसेच जी पोषक द्रव्ये आहेत ती डाळिंब बागेला पानाद्वारे त्वरित उपलब्ध होतात. त्यामुळे डाळिंब बागेला फुलकळी वाढते, तसेच फुलगळ कमी होते. यामध्ये असलेला सिलिकॉन हा घटक डाळिंब झाडावरती जो वातावरणातील बदलामुळे ताण येतो तर तो ताण कमी करण्यास खूप महत्त्वाचा आहे. आता आपण बघूया आंबे बहारामध्ये फुलगळ का होते. आंबे बहाराची सेटिंग अवस्था साधारणपणे फेब्रुवारी ते मार्च या महिन्यामध्ये येते. या काळामध्ये सूर्यप्रकाशाचा कालावधी चांगला असल्यामुळे झाडाची प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होऊन डाळिंब बागेला जोमदार फुलकळी निघते. परंतु तापमान जास्त असल्यामुळे जर आपले पाण्याचे नियोजन चुकले, पाण्याचा थोडा जरी दाब पडला तरी पण लगेच फुलगळ व्हायला सुरुवात होते. त्यामुळे जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचे नियोजन व्यवस्थित असणे फार महत्त्वाचे आहे. पाण्याच्या योग्य नियोजनामधून ही समस्या चांगल्यापैकी दूर होऊ शकते. तसेच अनेक ठिकाणी आंबे बहारामध्ये ऊन वाढल्याने जमीन ही कडक होत असते. त्यामुळे मुळांद्वारे झाडाला मिळणारी जी पोषक द्रव्ये आहेत तर ती व्यवस्थित मिळत नाही. यासाठी आपण काय करायचं आहे तर ह्युमिक ॲसिड किंवा अपसाईटी जमिनीद्वारे सोडल्यास जमीन ही भुसभुशीत राहते आणि मुळांची कार्यक्षमता ही टिकून राहते. आता आपण बघूया मृग बहारामध्ये फुलगळ होण्याची समस्या काय येते. तर मृग बहाराची सेटिंग अवस्था साधारणपणे पावसाळ्यामध्ये येत असते. पावसाळ्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढते, त्यामुळे डाळिंब बागेची फुलगळ होते. त्यामुळे हस्तबहारात जास्त नायट्रोजनयुक्त खताचा वापर आपण टाळावा. तसेच मृग बहारामध्ये मुसळधार पाऊस किंवा आणि कडक ऊन यामुळे डाळिंब बागेमध्ये करपा या रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे आपण चांगल्या दर्जाची बुरशीनाशके वापरली तर आपली ही समस्या चांगल्यापैकी सुटू शकतो. शेतकरी मित्रांनो, या व्यतिरिक्त डाळिंब बागेमध्ये फुलगळ होण्याची अजून काही कारणे आहेत. आता आपण बघूया एक एक कारण. पहिले जे कारण आहे ते म्हणजे सूत्रकृमीचा प्रादुर्भाव. सूत्रकृमीमुळे डाळिंब बागेतील
जी मुळं आहेत, डाळिंबाच्या झाडाची जी मुळं आहेत तर त्यांना गाठी येतात. त्यामुळे जमिनीद्वारे आपण जी रासायनिक खते, सेंद्रिय खते, विद्राव्य खते जी आपण बागाला दिलेली असतात तर ती डाळिंब झाडापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. मग अनेक वेळा डाळिंब बागेला चांगली फुलकळी येऊनसुद्धा फुलगळ होत असते. त्यामुळे आपल्याला डाळिंब बागेच्या सेटिंग अवस्थेपूर्वी म्हणजे विश्रांतीच्या काळातच सूत्रकृमीसाठी उपाययोजना करायची आहे. सेटिंग अवस्थेमध्ये आपण सूत्रकृमीसाठी कोणतीही उपाययोजना करू नये, नाहीतर फुलगळ होण्याची प्रमाण अजून जास्त राहील. आता आपण दुसरे कारण बघूया, अयोग्य कीटकनाशके आणि बुरशीनाशकांचा वापर. शेतकरी मित्रांनो, डाळिंबाची सेटिंग अवस्था ही फार महत्त्वाची अवस्था आहे. या काळामध्ये आपल्याकडून झालेली कोणतीही छोटी चूक फुलगळ होण्यास कारणीभूत होत असते. डाळिंब सेटिंग अवस्थेमध्ये आपल्याला अगदी योग्य म्हणजे अगदी सौम्य अशी कमी विषारी गटातील म्हणजे हिरवं चिन्ह असलेली कीटकनाशके आणि बुरशीनाशके यांचा वापर करायचा आहे. तसेच सेटिंग अवस्थेमध्ये जी आपण कीटकनाशके आणि बुरशीनाशके यांचा वापर करणार आहे तर ते कंपनीने दिलेल्या प्रमाणानुसारच त्यांचा वापर करा. कंपनीने दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाण घेऊ नये. अनेक शेतकरी चांगला रिझल्ट मिळावा म्हणून कंपनीने दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाण घेतात, परंतु हे अगदी चुकीचे आहे. तसेच कीटकनाशके आणि बुरशीनाशके यामध्ये विद्राव्य खते किंवा पोषक द्रव्यांचा वापर करू नये. अनेक शेतकरी हे डाळिंबाच्या सेटिंग अवस्थेमध्ये कीटकनाशके आणि बुरशीनाशके यामध्ये पोषक द्रव्ये किंवा विद्राव्य खतांचा वापर करतात. हे अनेक वेळा डाळिंब बागेत होणाऱ्या फुलगळीस कारणीभूत असते. असे करणे टाळावे. कीटकनाशके आणि बुरशीनाशके यांची फवारणी वेगळी घ्यावी आणि विद्राव्य खते आणि पोषक द्रव्ये यांची फवारणी वेगळी घ्यावी. थोडासा फवारण्यांची संख्या वाढेल परंतु फुलगळ होण्याची भीती राहणार नाही. सेटिंग अवस्थेमध्ये हिरवं चिन्ह असलेली परंतु चांगल्या दर्जाची कीटकनाशके आणि बुरशीनाशके यांचा वापर करावा, जेणेकरून डाळिंबाची बाग रोगमुक्त राहिली तर फुलगळ होण्याचे प्रमाण हे अत्यंत कमी राहील. त्यानंतर आपण बघूया तिसरं कारण, ते म्हणजे झाडामध्ये अन्नद्रव्यांचा अभाव. डाळिंबाच्या विश्रांती काळामध्ये आपण चांगले नियोजन केले तर आपल्याला डाळिंबाच्या बागेला फुलकळी निघण्यास काही अडचण येत नाही आणि फुलगळी होत नाही. परंतु विश्रांती काळामध्ये काही काम केले नसेल तर अनेक समस्या येतात. यामध्ये फुलकळी कमी प्रमाणात निघते आणि जी फुले निघालेली आहेत त्यांचीसुद्धा गळ होत असते. आता आपण बघूया चौथे कारण, पोषक द्रव्यांची फवारणी. आपले डाळिंबामध्ये विश्रांती काळातील नियोजन जरी चांगले असले तरी पण आपण सेटिंग अवस्थेमध्ये काही पोषक द्रव्यांची फवारणी आपल्याला करणे गरजेचे आहे. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पोषक द्रव्यांचा वापर केला जातो. आपण आपल्या भागामध्ये उपलब्ध असणारी पोषण द्रव्यांचा तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य वेळी वापर करावा. त्यानंतर आपण बघूया पाचवं कारण, बोरॉनची कमतरता. शेतकरी मित्रांनो, अनेक कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसारच महाराष्ट्रातील जमिनीमध्ये साधारणपणे बोरॉनची कमतरता आढळून आलेली आहे. बोरॉन हा घटक फुलकळीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण माती परीक्षण जरी केले नसले तरी पण साधारणपणे डाळिंबाच्या सेटिंग अवस्थेमध्ये बोरॉनची फवारणी घेणे आवश्यक आहे. त्यानंतर सहावे कारण बघूया, पाणी व्यवस्थापन. सेटिंग अवस्थेमध्ये पाणी व्यवस्थापन ही खूप महत्त्वाची बाब आहे. सेटिंग अवस्थेमध्ये पाण्याचा ताण देणे आणि अचानक खूप जास्त पाणी देणे यामुळे सुद्धा झाडावरती ताण येऊन फुलगळ होत असते. त्यानंतर सातवे कारण बघूया, निसर्गतः फुलगळ. आपण बघतो की सेटिंग अवस्थेमध्ये अनेक वेळा चौकीमधून 4-5 अशी फुले येत असतात. अशा सर्व फुलांचे जर सेटिंग झाले तर फांदीवरती ताण येऊन त्या फांदीची मर होण्याची शक्यता असते. तसेच निघालेली सर्व फुले जर सेटिंग झाली तर एकंदरीत संपूर्ण झाडावरती पोषण द्रव्याचा ताण येऊन झाड मरण्याची शक्यता असते. त्यामुळे झाडाची 5 ते 10% निसर्गतः सर्व काही व्यवस्थित असताना फुलगळ होत असते. आपण फुलगळ होण्याचे प्रमाण जास्त वाढले तर योग्य कारण शोधून उपाययोजना करावी. त्यानंतर बघूया 8वे कारण, परागीभवनाचा अभाव. सेटिंग अवस्थेमध्ये परागीभवन हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. जवळपास 80% परागीभवन हे मधमाशीमुळे होत असते.
परंतु बागेमध्ये मधमाशांची संख्या जर कमी असेल तर परागीभवना अभावी फुलगळ होत असते. त्यासाठी आपण डाळिंब बागेमध्ये झेंडूची रोपे लावल्यास मधमाशीचे प्रमाण हे जास्त असते. तसेच गूळ आणि ताकाची फवारणी केल्याससुद्धा मधमाशीचे प्रमाण चांगले राहते. मधमाशीचे प्रमाण जर खूपच कमी असेल तर मधमाशीच्या पेट्या डाळिंब बागेमध्ये ठेवणे आवश्यक आहे. यातून आपली परागीभवनाची समस्या चांगल्यापैकी सुटू शकते आणि आपल्या डाळिंब झाडाची फुलगळ होणार नाही. अशा प्रकारे डाळिंब बागेमध्ये फुलगळ होण्याची अनेक वेगवेगळी कारणे असतात. आपण योग्य कारण ओळखून उपाययोजना करावी. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.